हे बघा, आज मी बनवलेला आहे सांबर. तर सांबर आहे ना एकदम हे साधा आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. आणि टेस्ट म्हणताल तर टेस्ट एकदम लग्नामध्ये कसं सांबर असतं या सेम तशी टेस्ट आलेली आहे सांबराला. तर परतच्या टायमाला ज्यावेळेस मी बनवल ना त्यावेळेस तुम्हाला नक्की रेसिपी दाखवल बरं का. आणि हे बघा इकडं काय बनवलं आहे, तर इकडं जिरा राईस आहे. तर जिरा राईस पण आपला झालेला आहे. हे बघा आता बंद करते गॅस. आता आपलं कारागिरांचं काय चाललंय हे बघा. इकडं हे बघा ह्याचा चाललाय अभ्यास. आणि आरू बसली आपली एका कोपऱ्याला. तिला काही बरं वाटत नाही, एवढं नाही वाटत होय बाळा बरं. तिच्याकडे फिरवला असता कॅमेरा पण एक उघडं माणूस तिथं बसले शेजारी, त्यामुळं तिला नाही दाखवत. ते उघडं माणूस आहे ना घरात असंच फिरतं मोकळंच, कपडेच घालत नाही अजिबात. गारठा असू नाही तर काही असू द्या. माणसाला त्या लाज पण नाही वाटत. काय करावं आता. किती वेळा सांगते कपडे घालत जा कपडे घालत जा, तरी नाही उघडच फिरतं या अख्ख्या घरात. कामावणे आले की कपडे फेकून देतं हे डायरेक्ट. कामाव तरी कपडे घालून कसं काय जातंय काय माहिती. कामावर पण असंच जावं उघडच तर त्यामुळे तिकडं फिरवाना बरं कमी कॅमेरा. आणि बाळाचा आपल्या काय चाललंय अभ्यास ना बाळा. लय अभ्यास आहे बाई. होय बाळा पण हे हसून काय ते वय असून हे पेपर कशाला घ्यायला सांगतात मग मला काही कळा ना. मम्मी मॅम म्हणते की ह्याच्यावर प्रॅक्टिस होती. म्हणजे खर्च काढायचं काम आहे दुसरं काही नाही. वय आहेत ना वय मग मोकरच जातात ना तशा, बरोबर का नाही. हे बघा हे असलं पेपर आणायला सांगतात. आता हे पेपर काय जास्त महाग नाहीत, 1-1 रुपयाला आहे. पण काय गरज आहे का वय आहेत वयामध्ये लिहायचं ठेवतात. आणि हे पेपर मग कशा काय करायचं. हे पेपर कुठं अडकवायचं नाही हात टाकायचं कशात बघू दे. थांबा ते दाखवतो या. तर बघा शौर्य आहे ना 5वीला आहे ना बाळा. कितवीला आहेस तू. 5वीलाच आहेस का. काय हा त्याचं फायनल कसं आहे ते. तर हे बघा ह्याच्यामध्ये अडकावायच्या. बरं वय असून हे कशाला लागत आहे मला काही कळा ना बाय. काय आम्हाला तर कधी वय नसायच्या. एका वयामध्ये आम्ही 2 हे लिहायचो, 2 सब्जेक्ट तुम्ही आता म्हणताय. पण आम्ही हिंदीला आणि मराठीला 1 वय असायची. अर्ध्या पानाची करायचो आम्ही. आम्हाला तर वया सुद्धा भेटायच्या नाहीत. तुमचं कसलं आहे ते नसले वय असून पण. आणि ना ह्या वय दप्तर जे आहे ना शौर्य आर्याचं तर जवळजवळ 7-8 किलो असेल आहे ना रे बाबल्या. नाही एवढं नाही. 1 किलो 1 किलो आहे. नाही हा बरं हे समजा हे रोजचं नेण आहे ना हे 1 किलो असेल बरे. 1 किलोच्या जास्त बघा आता बाबल्या 1 किलोच्या जास्त असेल. कमी आहे मग बाकी दिवसाला आहे ना असतं. होय नाही हा आजचा असेल. आजचं जरा कमी आहे. पण एकाचीच पुस्तकं आहेत ना म्हणजे 7-8 किलो आहेत आहे ना. एकाच सगळी पुस्तकं सगळे पुस्तकं असतील. हा सगळी पुस्तकं वह्या जर ना 7-8 किलो असेल. एवढं यांना अभ्यास आहे. बरं ही पुस्तकं आहे ना आता शौर्य कसा 5वीला आहे, आर्य कशी 4थीला आहे. तर शौर्याची पुस्तकं आहे तशी नवीन असतात करकरीत. काही ती पहिल्यासारखी पहिली पोरं कशी आमच्या वेळेस तर बघा आम्ही फाडून तोडून बिळीची कागद करायचो. पण ही पोरांची पुस्तकं वया आहे तशा नव्या करकरीत असतात. बघा ही पुस्तकं पण कशी नवी करकरीत आहेत. तर अशी बंगारवालीला द्यायला लागत येतात. बघू दे इकडे हे बघा अशी ही नवीन करकरीत पुस्तकं आहेत. हे बघा ही काय आहे इंग्लिशचं आहे का. नाही सगळे सब्जेक्ट आहे. एकच बुक मध्ये आहे ना 6-7 सब्जेक्ट. हा तर एकाच बुक मध्ये 2-4 ऑप्शन आहेत. किती जाडे आणि हा तर बघा हे बघा. आणि मग हे ना नवीन आहे तशा वया पुस्तकं वया तर लिहिलेल्या असतात. पण अर्ध्या वया पण राहिलेल्या असतात लिहायच्या. आणि हे आहे तशी बंगारवाल्याला द्यायला लागतात. बरं आता ह्याची 5वीला आहे ती 4थीला आहे. ह्याची पुस्तकं हिला चालणार नाहीत का. तर नाही शाळा तशी मान्यच करत नाही. कारण का तर खर्च नको का परत काढायला. तर आमच्या वेळेस तर अजिबात नव्हतं असं. मी मोठी होते ना तर माझी पुस्तकं माझ्या भावाला असायची. माझ्या भावाची पुस्तकं बारक्या भावाला असायची. माहितीये का असं असायचं आमच्या वेळेस. तुमचं बघा किती बरं आहे. बरं ह्यांना आपण ऍडजस्ट कर पोरांना ऍडजस्ट करेल. पण टीचर लोक ऍडजस्ट होत नाहीत. टीचरला कसं शाळेला फक्त इंग्लिश मिडियमला पैसा फक्त पाहिजे बघा. पैशाशिवाय पैशावरती शाळा आहे. आणि पोरं तेवढी मोठं होऊन तर कमावणार पण नाही. कमावशील करत एवढं मोठं होऊन बाई उघडं माणूस दिसतंय तिथं.
इकडं बस बाबल्या मला इकडं बस. इकडं उघड्या माणसावरती एवढा असा मोठा हे द्यायला पाहिजे, बावला द्यायला पाहिजे, असं नाही होती असते चिन्ह बावल्याचं. तर मोठा होऊन बाबल्या कमावशील का तेवढं तू? हा. कमावशील एवढं शिक्षणाला आता किती खर्च आहे तुमच्या बघ बरं हा? आतापर्यंत 5-6 लाख गेले असते ना. आणि मग शिक्षणाला किती एवढं नसतील गेलं, कमी गेलं असतील. पण शिक्षण पूर्ण होसपर्यंत तुमचं 10-12 लाख रुपये तरी लागतील एकाचं. तुम्हाला काय डिग्र्या फिग्र्या काय घ्यायचं म्हणलं तरी 10-12 लाख रुपये तरी लागतील. आता पुढं ना वर्ष माग हेच होत चालणार. पण तेवढं कमावशील का तू? तुला एवढं खर्च करतोय आम्ही, कमावशील का तेवढं तू? हा कमावशील? हा, मोठं झालं क्रिकेटर बनणार. तुझं तर एकच डोक्यात आहे क्रिकेटर काय तू एकटाच नाही, जगामध्ये कितीतरी अशी पोरं असतात ज्यांचं स्वप्न असते. म्हणजे स्वप्न प्रत्येकाचंच असते, या ज्याला शौक आहे ना त्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं क्रिकेटर. पण त्याला लक लागतो बाळा, नशीब लागतं. नशीब जर असलं ना तर आपण तिथपर्यंत पोचू पण शकतो, आणि मनामध्ये जिद्द असते ना तर पोचू पण शकतो. या तर तुझ्या मनामध्ये जिद्द आहे ना क्रिकेटर बनायची? हा बरं ठीक आहे, बघू मग तुझ्या हाय मनात पहिल्यापासून. तर कर प्रयत्न केला तरच पुढं यश भेटतं, बरोबर का नाही? त्यासाठी शिक्षण पण लय महत्वाचं लागतं. इंग्लिश बोलायला लागते. तुला येतं का इंग्लिश बोलायला? येतं थोडं फास्ट नाही येत? नाही, आता मी मोठा झाल्यावर येईल की मला फास्ट. मग तू का आता छोटा राहिलास बाबल्या? तुला आता मिशी यायला लागले हा छोट्या छोटे. आणि मग मिशी यायला लागले. अजून 2 वर्षांनी तुझं लग्न केलं तरीच काय नाही प्रॉब्लेम. नको का रे नको लग्न नको लग्नाचं नाव काढलं बबलू लाजायला लागला हा? चल आता जेवण करायचं या हा? अभ्यास झालाय का तुझा? नाही, एकच क्वेश्चन लिहायचंय. होय बरं ठीक आहे, लिह मग. चालतंय मग लिह. मग मी जवळ खालून पाणी घेऊन येते हा? पाणी मला आणायचं. हे काय पाणी काय सांगायचंय तुम्हाला, खालून आणायला लागत आहे पाणी. खालून म्हणजे ह्याचं पाणी वापरायचं आहे. पण जे आपल्याला लागतं नाही का, हांडा घासायला काढलाय मी, जे आपल्याला स्वयंपाकाला लागतंय ना पाणी, तर हे ह्याचं आहे, बोरचं पाणी येतं नाही तर बोरचं नाही वापरत मी स्वयंपाकाला. मग मी काय करते, खालून ते कॉर्पोरेशनचं येते ना तर ते घेऊन येते पाणी. तर चला आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि आल्यावरती जेवते. एक हांडा तरी घेऊन येते. थांबा, त्याच्यावर झाकण कुठे गेलं काय माहिती. ह्याच्यावर काहीतरी टाटली बघते इकडं आणि ठेवते झाकण. चला आता बाय बाय सगळ्यांना. एवढं तर व्हिडिओ स्टॉप करते बरं का.